नमस्कार मित्रांनो, मी बालाजी आळंदीकर, TSPL न्यूज अँड PPM न्यूजमधून. तर जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आज आपण महाराष्ट्रभर रोजगार यात्रा आणि रोजगार दिंडीचं आयोजन केले. महाराष्ट्रातील बेरोजगार युवक युवती महिला पुरुष यांना रोजगार नोकरी मिळवून देण्यासाठी. तर जाणून घेऊ आपण जेजुरीला आलोय रोजगार दिंडी आणि रोजगार यात्रेनिमित्त. तर इथं मित्र भेटले आहेत अमरावतीचं, त्यांच्या माध्यमातून अमरावतीमध्ये कुठले रोजगार आहेत, कुठल्या नोकऱ्या आहेत, कुठली औद्योगिक क्षेत्र आहेत, कुठल्या कंपनी याबद्दल. दादा नाव तुमचं? माझं नाव शिवदिलीप वानकडे, मी अमरावतीत राहतो. तसा आम्ही यासाठी इंजिनिअरिंग करत आहे. कुठं? अमरावती शिपना कॉलेजमध्ये. अच्छा. तर आता सध्या कंपनीचं रिसेशन चालू आहे, त्याच्यामुळे काही रोजगार काही नाही आहे. तसं पाहिजे तर AI आला आहे सर्व. आता AI आला आहे, कम्प्युटर सायन्स आला आहे पूर्ण. AIच्यामुळं काही रोजगारच नाही आता. त्यामुळं कंपनीचा पूर्ण हे झाला आहे. मुलांची पण आता कशी काळ पूर्ण हे आता पहिले याच्यावर AI होतं, आता पूर्ण AI झालं, AI झालं आहे पूर्ण. त्यामुळे पूर्ण हे बदललेलं आहे. आता AI आलाय म्हणून तुम्ही काय आपल्या जेजुरीला खंडोबा देवाकडे साखर काढायला आलाय का? आम्हाला नोकरी मिळावी, जॉब मिळावी. आज नोकरी मिळाली म्हणून आम्हाला जॉब मिळाला आलो मी इकडे. आता आम्ही खूप दर्शन पंढरपूर वगैरे गेलो. तुमचं नाव दादा? तुमच्या कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पस होतात का? कॉलेज आता मी शेती आणि जॉब व्यवसाय करतो. आता शेती व्यवसाय करताय. व्यवसाय कोणता करताय? आपला धान्य ट्रेडिंगचा तुमचा जिल्हा कोणता? अमरावती जिल्हा. अमरावतीमध्ये गाव कोणतं? असं लोकसंख्या किती आहे तिथं? 20,000. आणि 20,000 लोकसंख्या आहे. साधारणतः त्या 20,000 लोकसंख्येच्या तुमच्या शहरामध्ये आजूबाजूला MIDC आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, कंपनी आहेत, काय आहे का? आहे ते ना. तिथल्या बेरोजगार युवक युवतींना नोकरी देण्यासाठी आहे ना आमच्याकडे. आता माझी रोजगार यात्रा सुरू आहे. ह्या रोजगार यात्रेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या विविध नामांकित कंपनीमध्ये 500 कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून घेतो मोफतमध्ये. तर त्या संदर्भात मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की तुमच्या माध्यमातून आमचा TSPL ग्रुप आहे, जनसेवा फाउंडेशन आहे, त्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये नोकरी लावून देतो. तर त्याचे मुख्य कार्यालय आहेत चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी. नांदेड. हां, नांदेडला पण आहे. गजानन पाटील चव्हाण मित्रमंडळाच्या वतीनं नांदेडमध्ये पण जवळपास आजपर्यंत 20,000 युवकांना रोजगार देण्यात आला. त्या संदर्भात तसं ते प्रहारचे नेते येतात, त्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचं पण काम चालतं. तर असे काही मुलं मुली बेरोजगार असतील तर किंवा कॉलेज असतील तर त्या तिथं आपण कॅम्पस पण घेऊ. तर असं काही असेल तर आम्हाला संपर्क करा. आमचे नंबर देतो खाली न्यूजच्या चॅनलखाली. दादा तुम्ही बोलणार आहे काही? या ना इकडे. कुठं आलाय दादा तुम्ही? रोजगाराबद्दल आपलं काय? आता बीडमध्ये. तर बीडमध्ये माझे मेटे साहेबांसोबत चांगले संबंध होते. तर बीडमध्ये बरीच बेरोजगारी आहे. बीडचे बरेच मुलं मुली पुण्यामध्ये, संभाजीनगरला, अहिल्यानगरला कामाला आहेत. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत बीडमधल्या बेरोजगारीवर? तेव्हा दिसून नाही, रोजगार नाही. लोक अशा खंडात सगळ्यात मोठं स्थलांतर तर बीडमध्ये होतं. बीडमधून लोक सगळे कोंबड्या, बकरी, जनावरं घेऊन प्रत्येक कारखान्यात स्थलांतर आहे. त्या ठिकाणी रोजगार हा पाहिजेच, पण नाहीच होत. रोजगार नसल्यामुळं काय काय परिणाम? उद्योगधंद्यावर देखील परिणाम होतो. ती गेल्यानंतर उद्योगधंदे तयार होते. गुन्हेगारी वाढते का? गुन्हेगारी तर आत भरपूरच आहे. नाही, बीडचं नाव तसं महाराष्ट्रामध्ये गाजले, देशामध्ये गाजले, अशा खंडात गाजायला आता काही वेळ लागणार काय नाही. वेळ लागणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल? ही पहिले लोकांच्या हाताला काम गुन्हेगारी दिलं तर कमी गुन्हेगारी करायला. थांबवलं. हाताला काम देण्यासाठी काय करावं लागेल पुढं? औद्योगिकरण आलं पाहिजे तर हाताला काम नाही. कोण आणणार? ते आणणार कोण? हा आणणार कोण? सरकारने आणलं पाहिजे. दुसऱ्याच्या हातात काय होणार आहे? बरं, जिथं सरकारकडे बाजू मांडणार कोण? हा सरकार आमच्याकडे आमदार अशी बाजू मानणारी नाही. आपल्याला त्या राजकारणावर काही बोलायचं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आपण रोजगार यात्रेचं आयोजन केलं. आज आपण जेजुरीमध्ये पवित्र या ठिकाणी आहोत, तिथून आपण सुरुवात केली. तर येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये येणार आहे. बीडमध्ये आपले बरेच सहकारी आहेत, त्या माध्यमातून आपण बीडमध्ये गेला तर तुम्ही खेड्यापाड्यात खेड्यापाड्यातल्या लोकांना रोजगार नाही. आणि आपण जर चांगल्या म्हणजे मोठ्या शहरांनी गेलात तर त्या ठिकाणी रोजगार आहे. तुमचं गाव कोणतं दादा? माझं रायमुगाव. रायमुगाव तालुका? तालुका शिरो. तालुका शिरूर, रायमुगाव. 100% मी तिथं येणार, काही अडचण नाही.
1-2 दिवसात आपण तिकडे त्या बीडच्या बाजूने प्रवास करतोय. तर त्याच माध्यमातून तुमच्या बीड जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील कोणीही बेरोजगार युवती असतील तर त्यांना आपण मोफत नोकरी मिळवून देण्यासाठीची व्यवस्था करू. शिवाय आपल्याकडं 350+ MNC कंपनी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. त्या हायर असेल, फियाट असेल, JCB असेल, टाटा असेल, महिंद्रा असेल, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. चला तर मित्रांनो, अजून काही संदेश देऊ इच्छिता तुमच्या अमरावतीच्या युवक युवतींना? अमरावतीवर कॅम्प घेऊन द्या तुम्ही एखादा आता आधीच तर. माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा. ठीक आहे चालेल. आपण महाराष्ट्रभर कॅम्पेनिंग करू, काय अडचण नाही लोकांसाठी.